मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये जर गवार पिकाची जर लागवड योग्यरित्या केली, योग्य व्हरायटीची जर निवड केली, तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर बाजारभाव हा गवार पिकाला आपल्याला बघायला मिळत असतो. साधारणतः मित्रांनो ₹25-30 प्रति किलोपासून जास्तीत जास्त ₹55-60 प्रति किलो प्रमाणे बाजारभाव हा उन्हाळी गवार पिकाला आपल्याला बघायला मिळत असतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून उन्हाळी गवार पिकाच्या जबरदस्त टॉप उत्पादन क्षमता असलेल्या टॉप व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो त्या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः पहिल्यांदा किती दिवसामध्ये तोडण्यासाठी येणार आहे, त्यासोबतच शेंगांची लांबी किती असणार आहे, लागवड झाल्यानंतर प्रति एकरामध्ये आपण किती उत्पादन घेऊ शकतो, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला जर उन्हाळ्यात गवार पिकाची लागवड करायची आहे तर लागवड करत असताना त्यामध्ये मित्रांनो नंबर 1 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो धरती सीडची आकृती. मित्रांनो, गवार पिकामध्ये आकृती ही जबरदस्त नावाजलेली व्हरायटी आहे. जबरदस्त उत्पादन क्षमताबरोबरच दिसायला देखील चांगल्या प्रकारे आकर्षक ही दिसत असते. एकंदर मित्रांनो, धरती सीडची आकृती या गवार व्हरायटीचा जर आपण विचार केला तर साधारणतः लागवड झाल्यापासून 38 ते 40 दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी हा गवार येत असतो. त्यासोबतच मित्रांनो, या गवारच्या शेंगेचा जर आपण विचार केला तर साधारणतः 14 ते 15 सेंटीमीटर पर्यंत लांब आपल्याला या व्हरायटीची शेंग बघायला मिळत असते. एकंदर मित्रांनो, या व्हरायटीची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन हे घेऊ शकता. त्यासोबतच मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण नावाजलेली व्हरायटी म्हणजे नीलम 51. मित्रांनो, नीलम 51 ही देखील गवार पिकाची जबरदस्त नामांकित व्हरायटी आहे. हा हिरवा आकर्षक रंग तुम्हाला या व्हरायटीचा बघायला मिळणार आहे. साधारणतः मित्रांनो, निर्मल 51 या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः 45 दिवसांमध्ये पहिल्यांदा हार्वेस्टिंगसाठी ही व्हरायटी येत असते. त्यासोबतच मित्रांनो, नीलम 51 या व्हरायटीच्या शेंगांचा जर आपण विचार केला तर साधारणतः 10 ते 12 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला लांब या शेंगा बघायला मिळत असतात नीलम 51 या व्हरायटीच्या. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही नीलम 51 या व्हरायटीची देखील लागवड करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, नंबर 3 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो निर्मल सीडची 12 नंबर म्हणून जी व्हरायटी येते त्याची देखील तुम्ही लागवड करू शकतात. त्यामध्ये मित्रांनो, निर्मल 12 नंबर म्हणजे निर्मल नंदिनी या नावाने देखील निर्मल सीडची नंदिनी नावाने जी व्हरायटी येत असते गवारची ती देखील चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे. त्याचं देखील चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात. जर तुम्ही निर्मल 12 नंबर किंवा नंदिनीची जर लागवड केली साधारणतः तर प्रति एकरामध्ये 5 ते 7 टनापर्यंत तुम्ही या व्हरायटीचं एकरी उत्पादन हे घेऊ शकतात. साधारणतः मित्रांनो, या व्हरायटीचा जर विचार केला तर लागवड झाल्यापासून तुम्ही 45 ते 50 दिवसामध्ये या व्हरायटीची पहिल्यांदा तोडणी ही घेऊ शकतात. त्यासोबतच मित्रांनो, या व्हरायटीचं विशेष म्हणजे तुम्ही अत्यंत मे महिन्याच्या उन्हामध्ये देखील तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात. ही व्हरायटी चांगल्या प्रकारे नावाजलेली व्हरायटी आहे मित्रांनो. हिची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन हे घेऊ शकता. त्यासोबतच मित्रांनो, नंबर 4 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो नीलम 61 गोल्ड. मित्रांनो, नीलम 61 गोल्ड ही देखील गवार व्हरायटी म्हटली की अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. चांगल्या उत्पादन क्षमतेबरोबरच आकर्षक दिसायला देखील ही व्हरायटी मानली जात असते. चांगल्या प्रकारे बाजारभाव या व्हरायटीला देखील असतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही नीलमकडे देखील जाऊ शकतात. नीलमची देखील लागवड झाल्यापासून साधारणतः 30 ते 35-40 दिवसामध्ये पहिल्यांदा हार्वेस्टिंगसाठी ही व्हरायटी येत असते. चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे, हिची देखील तुम्ही लागवड करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, शेवटची जी व्हरायटी आहे ती म्हणजे स्वाती 444 प्लस. मित्रांनो, गवार पीक म्हटलं की त्याच्यामध्ये स्वाती 444 प्लस ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. साधारणतः प्रति एकरामध्ये 4 ते 6 टनापर्यंत तुम्ही उत्पादन क्षमता या व्हरायटीची घेऊ शकतात. त्यासोबतच मित्रांनो, लागवड झाल्यापासून साधारणतः 32 ते 35 दिवसामध्ये पहिल्यांदा हार्वेस्टिंगसाठी येत असते. एकदा हार्वेस्टिंगला आल्यानंतर साधारणतः त्यातून पुढे 45 दिवसापर्यंत गवार हा चालू असतो. चांगल्या प्रकारे उत्पादन ही व्हरायटी देत असते. साधारणतः शेंगेचा जर आपण विचार केला तर 13 ते 17 सेंटीमीटरपर्यंत लांब आपल्याला या शेंगा बघायला मिळत असतात. तुम्ही स्वाती 444 प्लस या गवारच्या व्हरायटीची देखील लागवड करू शकतात. एकंदर मित्रांनो, या ज्या मी तुम्हाला गवारच्या व्हरायट्या सांगितल्या आहेत या व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून तुम्ही लागवड करू शकतात. लागवड करत असताना आपल्या लोकल भागामध्ये कोणत्या व्हरायटीला चांगल्या प्रकारे उत्पादन येतं हे व्यवस्थित बघून तुम्ही त्या व्हरायटीची निवड करणं गरजेचं आहे. यामध्ये मित्रांनो, गवार पिकाचं उत्पादन असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या पूर्णपणे पाणी असेल, त्यासोबतच तुमचं वातावरण, खत, पाणी व्यवस्थापन याच्यावरच तुमचं उत्पादन अवलंबून असणार आहे. एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यासोबतच मित्रांनो, या व्हरायटींविषयी जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 100% विचारू शकता. तुम्हाला उत्तर हे दिलं जाईल.